विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कॅप राउंड 3 च्या अगोदर अतिशय महत्त्वाचं एक अपडेट आहे किंवा सूचना आहेत, की ज्या सीईटी सेल कडून आता सगळ्यांना सांगण्यात आलेल्या आहेत. पण बरीचशी मुलं अशी आहेत, की त्यांना काही गोष्टीची माहितीच नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मग पुन्हा पश्चाताप करायची वेळ येते. बरं, अपडेट काय आहे हे सगळं सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके. व्हिडिओ आवडणार आहे तुम्हाला व्हिडिओ मला माहिती आहे. लाईक करा आणि मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर नक्की करा. पण अपडेट इम्पोर्टंट हे आहे मेनली जे मुलं कास्ट मधून आहेत त्यांच्यासाठी आहे. जे ओपन मधून आहेत, नो काही इश्यू नाहीये. पण कास्ट मधून आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अजून मिळालेलंच नाहीये. काही डॉक्युमेंट्स इम्पोर्टंट आहेत ज्याच्या तुम्ही रिसीट जोडलेल्या आहेत. पावती म्हणूया दिले. डॉक्युमेंट नाही दिलं, पण रिसीट दिले. म्हणजे जेव्हा तुम्ही समाज कल्याण ऑफिसमध्ये जाता, व्हॅलिडिटीच्या सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन करता, तेव्हा तुम्हाला ते रिसीट देतात. अजून व्हॅलिडिटी मिळालेली नाहीये, पण तुम्हाला रिसीट मिळाली, मग ती तुम्ही देऊ शकता. त्याच्यावर तुम्ही त्या कास्टमधून सीट मिळवू शकताय, मिळवलेल्या आहेत. मेन इश्यू काय आहे, कास्ट व्हॅलिडिटी देण्यासाठी मध्ये 6 महिन्याची मुदत देण्यात आली होती. पण कॅन्डिडेट कोण होता? एस-सी-बी-सी कॅन्डिडेट लक्षात घ्या. त्या मुलांना 6 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. बाकीच्यांना नाही. आय थिंक 9 तारीख फायनल डेट आहे हां. बरोबर आहे. आता कॅप राउंड 3 ची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली किंवा आजपासून झाली पण असेल. 3च दिवसाचा वेळ आहे. मग या 3 दिवसात तुम्हाला त्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जावा. तुम्हाला 9 सप्टेंबरच्या अगोदर ते मिळेल का व्हॅलिडिटी? कन्फर्म माहिती घ्यावी लागेल. हे लक्षात घ्या. जर 9 तारखेच्या आत तुम्हाला मिळत असेल, तर ओके. तुम्ही कॅप राउंड 3 चा फॉर्ममध्ये काही चेंजेस करू नका, भरून टाका. ओके. पण जर तुम्हाला तिथून सांगण्यात आलं अजून महिनाभर तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार नाही, तर मात्र तुम्हाला तुमच्या जे कास्टचे जे काय तुमचे काय ते तुमचा जो फॉर्म आहे ना, तो आता ओपनमध्ये शिफ्ट करावा लागेल. फार अवघड आहे ते, की कॅन्डिडेट एस-सी कॅन्डिडेट आहे आणि त्याला शिफ्ट कुठं व्हायला लागतंय ओपनमध्ये का? डॉक्युमेंट्स मिळत नाहीयेत. दुर्दैवी आहे हे, पण हे रिॲलिटी आहे. आणखीन काय होणार सांगतो लक्षात घ्या. तुम्हाला जर डॉक्युमेंट्स तुमचे मिळतच नसतील, तुम्ही 9 तारखेपर्यंत किंवा समथिंग कुठली तारीख आहे चेक करा. त्या तारखेदरम्यान तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट करू शकत नसाल आणि तुम्हाला कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 ला जी सीट मिळाली आहे, ती तुम्हाला कास्टमधून मिळालेली असेल आणि तुम्हाला आता ओपनमध्ये शिफ्ट व्हायचं असेल, व्हावं लागत असेल, तर ती सीट कॅन्सल होणार आणि तुम्हाला कॅप राउंड 3 चा जो फॉर्म तुम्ही भरताय, तो ॲज अ ओपन कॅन्डिडेट भरावा लागेल. आता माझं वाक्य नेहमी असतं, नेहमी मी सांगतो, पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा. याचा अर्थ काय, की ह्यावर्षी इतका त्रास मुलांनी सहन केलाय. तर माझी पालकांना रिक्वेस्ट आहे, जी मुलं आत्ता 12th मध्ये आहेत, त्यांनी वेळीच हे डॉक्युमेंट्स काढायचा प्रयत्न केला पाहिजे. वेळीच, अगोदर. काय होतं माहितीये का, की आपण ना नेहमी ना सगळेच लोकं बरं का, लास्ट डेट किती आहे? लास्ट डेट कुठली आहे? हाय वेळ अजून, करू. हेच नुकसान होतंय आपलं आणि काय होतंय, लास्ट ठीक आहे, डॉक्युमेंट काढायला कुठे वेळ लागला पाहिजे, लगेच व्हायला पाहिजे. मग शेवटी लास्टला का होत नाही? रिझन आहे. त्यावेळेस इतके नंबर ऑफ स्टुडंट त्या ऑफिसवर येऊन गर्दी करत असतात रोज. मग तिथं लाईनमध्ये उभा राहावा. सगळे कामं सोडून सगळं ते करावं लागतं हे लक्षात घ्या. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे, आता काही असे पालक माझे व्हिडिओ बघतायत, की ज्यांची मुलं आता 12th मध्ये आहेत. ओके. जागरूक पालक आहेत लक्षात घ्या. त्यांनी आत्ताच जर कास्टमध्ये असाल, तर सगळे डॉक्युमेंट्स अगोदरच प्रिपेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा. ओके. मग आता ह्या सगळ्या सूचना मी तुम्हाला सांगितल्यात. मी तुम्हाला सांगू का? अरे YouTubeवर ना सर्च करा. तुम्हाला व्हिडिओज मिळतील. मी तुम्हाला सांगतो यश आहे, समीर आहे. हां, ते पेड काउन्सिलिंग घेतायत. पण अरे फ्रीमध्ये व्हिडिओ पण प्रोव्हाईड करतायत ना. काय होतंय माहितीये का? आता यश माझा स्टुडंट आहे. समीर शेख पण माझा स्टुडंटच आहे. आता माझं पण YouTube चॅनल आहे. आमच्याकडे वाय-टी ॲप आहे. मला माहिती आहे. तुम्हाला पण माहिती आहे. मी यांचं जेव्हा ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा एनालिसिस बघतो ना, अरे एव्हरेज व्ह्यू टाईम समजा यशनं 12 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलाय. तर त्यांचा एव्हरेज व्ह्यू टाईम 2 मिनिटं, 3 मिनिटं असतोय. याचा अर्थ काय? फुल 12 मिनिटं सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायचा नाहीये. पण मला एक आनंदाची गोष्ट एक सांगू वाटते तुम्हाला. पालक, पेरेंट्स 12 मिनिटाचा व्हिडिओ बघतात बरं का लक्षात घ्या. स्टुडंट नाहीत बघत. पालक बघतायत. काही पालक तर मला असे भेटले ते सांगतात, की "सर मी पूर्ण व्हिडिओ बघतो. त्यातल्या तुम्ही सांगितलेले पॉइंट्स नोट डाउन करून ठेवतो आणि मुलाला सांगतो परत, बघ हे असं-असं करायचंय." हे योग्य नाहीये. नुकसान मग कुणाचं होतंय? विद्यार्थ्यांचं होतंय.
मग तुम्हाला अपडेटसाठी एवढे YouTube चॅनल आहेत. ठीक आहे, प्रत्येक चॅनल बघायची गरज नाहीये, पण जेन्युइन लोकं आहेत YouTubeवर. काही विचित्र लोकं पण असणार आहेत. सगळेच चांगली गोष्ट, सगळेच चांगली माहिती प्रोव्हाईड करतील असं नाहीये. त्यामुळे तुम्ही काय करा, जे चांगले चॅनल आहेत त्यांना फॉलो करा ना. आता थोडंसं ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक सांगतो. आता मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. कॅप राउंड 3 लास्ट चान्स म्हणून. ओके. 7,000-8,000 का 5,000-6,000 लोकांनी तो बघितलाय व्हिडिओ. चांगली गोष्ट आहे. पण आता काय होतंय? लास्ट चान्स, शेवटचा राउंड आहे. कॉलेज मिळेल का नाही मिळेल? जे मधल्या पर्सेंटाईलची मुलं आहेत ना, 50, 60, 70 कॉलेजेसमधून यांना आता भीती दाखवली जाते. आमच्या इथं घ्यायचंय ना, देऊ. पण एकच ऑप्शन फॉर्म भरायचा, आमचंच कॉलेजचं नाव टाकायचं, बाकीचं टाकायचं नाही. आम्ही तुम्हाला देऊ. नाही मिळालं तर आम्ही मॅनेजमेंट सीट देऊ, पण विथआऊट डोनेशन देऊ. हे जरा गडबड आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी काही कॉलेजेस कुठल्याही थराला जातायत. चुकीची माहिती देतायत. काही पालकांना माहिती काहीच नाही. ते म्हणतात काय माहिती का कॉलेजेसवाले, आमचं कॉलेज वर टाका म्हणजे चान्सेस वाढतील तुमचे कॉलेज मिळण्याचे. तसं नाहीये. कॉलेज वर टाकलं म्हणून जास्त चान्सेस आणि लिस्टमध्ये कॉलेज शेवटी घेतलं म्हणून कमी चान्सेस असं नाहीये. ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला मेरिट नंबर, लास्ट इयर कट ऑफ याचा विचार करूनच कॉलेजची नावं घ्यायची आहेत. जे पाहिजे ते वर घेऊन काय उपयोग आहे? पहिलं कॉलेज ऑटो फ्रीज होतं हे पण माहिती आहे ना तुम्हाला. मग ठीक आहे घ्यायचंच आहे त्या कॉलेजला. आता माझ्या मुलाच्या वेळेस आम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये एकच कॉलेज नाव टाकलं होतं सी सिव्हिल. मला बरेच जण म्हटले, "अजून 2-3 कॉलेजची नावं टाका ना, व्ही-जी-टी आहे." अरे म्हटलं, "कशाला? सी-यू-ई-पीतच घ्यायचंय. कॅप राउंडमध्ये नाही मिळालं, दुसऱ्याला मिळेल, तिसऱ्याला मिळेल ना." पहिल्यालाच मिळालं ती गोष्ट वेगळी आहे. पण आता मुद्दा महत्त्वाचा काय आहे, हे अपडेट तुम्ही सेलच्या वेबसाईटवर जाऊन रूल एकदा वाचून काढा ना सगळे. स्वतःहून वाचून काढा. ठीक आहे. 10-12 मिनिटं नको आहे वेळ तुम्ही स्वतःहून वाचून काढा. पण जी व्यक्ती तुम्हाला देते सगळी माहिती अपडेट, त्याला चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता मुद्दा महत्त्वाचा आणखीन आहे, की सगळ्या या गोंधळामध्ये ना सगळं कळून चुकलंय आपल्याला, की मुलांना कॉलेजची नावं माहीत नाहीयेत. मुलांना ऑप्शन फॉर्म कसं भरायचं हे माहीत नव्हतं. मुलांना रूल्स माहीत नाहीयेत. नेक्स्ट इयर मात्र मी असं होऊन देणार नाहीये. सुरुवातीपासूनच पालकांना मी अलर्ट करणार आहे. त्यामुळे माझी पालकांना रिक्वेस्ट आहे. तुमच्या असे काही तुमचे नातेवाईक वगैरे असतील, ज्यांची मुलं आता 11वी 12वीत गेलेली आहेत. त्यांना माझं चॅनल नक्की शेअर करा. त्यांना माझं एकट्याचं नाहीये. जे बेस्ट चॅनल आहे ते सगळे शेअर करायला लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. अपडेट दिलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही काय करा, तुम्ही सगळे रूल्स बघा. माझ्याकडून डेट्समध्ये 9 तारीख बोललो मी, कदाचित इकडं-तिकडं होईल. 8 असल्यावर काय करणार? मग ह्या मुद्द्याचा विचार करून तुम्ही सेलच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि रूल्स ते फॉलो करा. ऑल द बेस्ट.